नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। खरं तर मी आता आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटच्या अगदी समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये। या ठिकाणी गेली 14 दिवसांपासून एक व्यक्ती अन्नत्याग आंदोलन करते। त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे? कारण स्वतःचं वैयक्तिक काहीच नाहीये। पिंपरी चिंचवडमध्ये जेवढी सार्वजनिक शौचालये आहेत, स्वच्छतागृह आहेत, ती व्यवस्थितरित्या स्वच्छ असली पाहिजेत। त्यांच्या सगळ्या निकृष्ट दर्जाच्या कामाची त्या ठिकाणी पाहणी करून चौकशी झाली पाहिजे। हे साधं आणि सोपं कारण घेऊन ते या ठिकाणी बसलेत, पण या कारणावर उत्तर मात्र शून्य आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अजूनही त्या संदर्भामध्ये काही उत्तर नाही। ठेकेदार, अधिकारी आणि मग काही राजकारणी असे एकत्र मिळून शौचालय आणि स्वच्छतागृहातनं सुद्धा जर टक्केवारीचा प्रकार सुरू होत असेल तर मग पिंपरी चिंचवड जे शहर 2014 मध्ये देशात प्रथम आलं होतं स्वच्छ भारत अभियानामध्ये, अशा ठिकाणी ही अवस्था असेल तर इतर महापालिकेच्या संदर्भात काय म्हणायचं? अर्थात जे आंदोलनकर्ते आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत। पिंपरी चिंचवड मधील खराळवाडी या प्रभाग क्रमांक 9 मधले रहिवासी आहेत आणि ते गेली 14 दिवसांपासून या ठिकाणी फक्त आणि फक्त पाहण्यावर दिवस काढतायत। आज मी थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि जाणून घेणार आहे की नेमकी आता त्यांची भूमिका काय। जमीरजी, PCMC न्यूज मध्ये आपलं स्वागत। मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुमची तब्येत कशी आहे ते मला सांगा। बरी आहे सध्या, फक्त थोडंसं नॉर्मल विकनेस वगैरे आहे, ते होऊन जाईल। आणि येणाऱ्या काळामध्ये या 2-3 दिवसामध्ये जर ह्यांनी माझ्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी जलत्यागही करणार आहे। नाही नाही, असं काही करू नका। मुळात अधिकाऱ्यांना या ठिकाणी यावंच लागेल, राजकारणी आहेत त्यांनाही यावं लागेल, पण मला इतकंच म्हणायचं की त्यासाठी 14 दिवस जर लागत असतील, तुम्हाला उपोषण करून त्यांना दाखवावं लागत असेल। आता या पालिकेमध्ये कितीतरी जण येत असतील, कितीतरी जण जात असतील, तरी देखील जर ते तुमच्याकडे फिरकत नसतील तर अवघड आहे। आता उदाहरणार्थ, तुम्ही ज्या खराळवाडी या प्रभागातले रहिवासी आहात त्या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे 2017चे बघितले तर 4 नगरसेवक त्या ठिकाणी आपल्याला मिळाले। राहुल भोसले आहेत, वैशाली घोडेकर आहेत, गीता मंचरकर आहेत आणि समीर मासोळकर आहेत। वैशाली घोडेकर तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर राहिलेले आहेत। राहुल भोसले तर हनुमंतराव भोसले जे या पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत त्यांचे सुपुत्र आहेत। त्यांच्यापैकी तुम्हाला पहिल्यांदा भेटायला कोण आलं? आत्तापर्यंत एकही राजकारणी, नगरसेवक किंवा आमदार मला भेटण्याला आत्तापर्यंत तरी कोणी आलेलं नाही। किंवा संभाषण माझं फक्त अण्णासाहेब बनसोडेंबरोबर झालं होतं, तर ते म्हणले मी 10 तारखेला येणार आहे। ते ऑलरेडी पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये आहेत, पिंपरी मतदारसंघामध्ये, पण अजूनही त्यांनी विचार नाही केला। एक मतदार इथं बसलेला आहे, विषय हा सार्वजनिक आहे। 10 तारखेला येणं म्हणजे कुठल्या 10 तारखेला? 10 डिसेंबरला। बर, स्वतः हां, मी तुम्हाला 11 तारखेला भेटेल असं माझं त्यांच्याबरोबर संभाषणही झालं। ते म्हणले 11 तारखेला येऊ। मग त्याच्या आधी ते आता 2 दिवसापूर्वी इथं पिंपरी मतदारसंघामध्ये दाखल झालेत। त्यांचा पिंपरी चौकामध्ये एक प्रोग्रामही झाला परवा दिवशी, पण त्यांना एवढी इच्छा नाही झाली। एक मतदार माझा बसलेला आहे, कशासाठी तर सार्वजनिक विषय घेऊन बसलाय, तर त्याला जाऊन 2 शब्द येऊन भेटावं अशी ते माणसाची इच्छा नाही झाली। विधानसभेचे उपाध्यक्ष पिंपरीचे आमदार, विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचं जमीर तांबोळींशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की बाबा मी 11 डिसेंबरला येतोय म्हणून। पण आता जमीरजींचं म्हणणं असं आहे की गेली 4-5 दिवसांपासून या ठिकाणी ते आता पिंपरीमध्ये देखील दाखल झालेले आहेत। एक कार्यक्रम देखील त्यांचा परवा इथे झाला, पण अजून देखील ते त्यांना भेटायला आलेले नाहीत। मग आता 10 डिसेंबर किंवा 11 डिसेंबरला ते जर भेटणार असं म्हणतील, मग आजचा जमीरजींचा उपोषणाचा दिवस आहे 14वा, आजची तारीख आहे 7। जर 10 आणि 11 तारीख म्हटलं तर ते दिवस होतात 18 दिवस। मग त्या माणसानं तोपर्यंत अन्न पाण्याशिवाय राहायचं का? ज्या आमदारांना यांनी मतं दिली, जमीर तांबोळे त्यांचे मतदार आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आपला एक मतदार या ठिकाणी प्रत्यक्षात आंबेडकर चौकामध्ये येऊन सार्वजनिक विषयासाठी भांडतोय, आंदोलन करतोय, तरी देखील त्याची दखल घेतली जाऊ नये। म्हणजे नगरसेवक, बाकीचे सगळे अधिकारी तर सोडाच हो महापालिकेचे, पण एका आमदारानं देखील जर ही दखल घेतली गेली नसेल तर मात्र दुर्दैव आहे।
जमीरजी, आता नेमका विषय काय ते मला समजून सांगा. उपोषण आंदोलन का सुरू आहे? माझी सुरुवात साहेब 1.5 वर्षापूर्वी खरावाडीतून झाली होती. ज्या शौचालयामध्ये मी दररोज जात असतो, सोनारोबा बिल्डिंगच्या इथं. तिथली परिस्थिती खूप वाईट होती. म्हणजे तुम्ही सार्वजनिक शौचालयामध्ये त्या ठिकाणी हो, हो, जातो मी खराळवाडीमध्ये. खरावाडीमध्ये. तर तिकडं त्यावेळेस मी लय वेळा ठेकेदार राजू खैरे म्हणून आहेत, त्यांची पत्नी आहे मंगला खैरे म्हणून, त्यांचा पुत्र एक आहे आशुतोष खैरे. या तिघांचे आहेत ना ठेकेदारी धंदा करतात हे लोक. ठेके त्यांचे 3 ठिकाणी ह्यांचे ठेके आहेत. त्यापैकी एक राजू खैरे ह्यांना मी फोन्स केले. सारथीमध्ये मी कितीतरी कंप्लेंट केली, 70 ते 80 कंप्लेंटी मला झाल्या आत्तापासून त्या काळामध्ये. तर आणि त्यानंतर मी क प्रभागामध्ये सुद्धा गेलो. त्यामधले अधिकारी वर्ग जो आहे, क्षेत्रीय कार्यालय अधिकारी अजिंक्य येळे साहेब आणि आरोग्य अधिकारी जे आहेत तानाजी दाते, यांनी मला उद्धट भाषा वापरली. सारखं काय तुझं, नेहमी कंप्लेंट देतो सारथीवरती, फोनवरती सुद्धा आणि क प्रभागात गेल्यानंतर सुद्धा. मग त्यानंतर काय हा विषय मग मी डोक्यात घेतला की इथं परिस्थिती या एका शौचालयाची आहे, तर आपल्या खरावाडीमध्ये काय. एकूण खराळवाडीमध्ये किती शौचालय आहेत? टोटल तिथं भरपूर आहे. त्याच्यामध्ये शीट संख्या जी आहे 256 आहे. खराळवाडी आणि गांधीनगर. काय अवस्था आहे तिथली शौचालय? खूप वाईट. आता मी उपोषणाला बसल्यानंतर ह्यांनी काम चालू केलेलं आहे. बर. मला घाबरून. बर. का आता मी उपोषण आम्ही साफ करतो आता, मग ह्याच्या आधी 4 वर्ष तुम्ही काय केलं, हा मोठा प्रश्न आहे का नाही साहेब. मी त्यांना तो प्रश्न विचारला. तर मग जे अधिकारी वर्ग झाला आणि तुमचे ठेकेदार यांना तुम्ही पोसायला दिले, ठेके दिलेले आहेत का. ते म्हणतात तुला काय करायचं. तर म्हणजे ठीक आहे, मग मला माहिती आहे खाली, मला माहिती द्या. तर मी त्याची माहिती काढली. हे माझ्याकडे पेपर्स आहेत क प्रभागाचे. ह्याच्यामध्ये शीट संख्या, शौचालयाची संख्या दिलेली आहे. हे बघा, ही शौचालयाची संख्या आहे, महिला पुरुष हे सगळं डाटा ह्याच्यामध्ये आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करेन की कृपया याकडे इकडे यायचं आहे आणि दाखवायचं नेमकं काय आहे. जमीरभाई समजून सांगा नेमके. हे क प्रभागाची शीट संख्या आणि सार्वजनिक शौचालयाची संख्या किती आहे ह्याच्यामध्ये पूर्ण डाटा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ह्यांनी अर्धवट काम केलेलं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी दाखवतो. पहिले हे पेपर्स पहा. एक मिनिट. म्हणजे मला असं म्हणायचं की क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागातील शौचालय माहिती प्रभाग क्रमांक 2. हा, इथं महर्षी वाल्मिकी स्वयंरोजगार सेवा संस्था म्हणजे ठेकेदाराची संस्था. ओके. या ठिकाणी शौचालयाची ठिकाणं दिलेली आहेत, सार्वजनिक सामुदायिक म्हणून. ब्लॉक त्यामध्ये किती आहेत, महिलांची शौचालयाची संख्या किंवा सीट्स असतील त्या, पुरुष सीट किती आहेत, एकूण किती आहेत, अशा पद्धतीने याची विभागणी केलेली आहे. आता जमीर भाई, मला हे समजून सांगा की नेमकं काय याच्यामध्ये काय परिस्थिती आहे. परिस्थिती खूप वाईट आहे. त्यासाठी आहे ना, मी तुम्हाला सुद्धा याचे फोटोज पाठवलेले आहेत, व्हिडिओज मी पाठवलेले आहेत. प्रदीप ठेंगळ साहेब, हा इकडे जरा बघू. हे म्हणजे हा प्रदीप ठेंगळ साहेब आणि त्याच्या आधी सचिन पवार होते उपायुक्त म्हणून. हे प्रभाग क्रमांक 8चं दाखवताय तुम्ही. हे प्रभाग क्रमांक 8चं आहे. 3 महिला आधार रोजगार संस्था ठेकेदार. हा, हे सगळे, ही बायको, हा नवरा, आणि हा पोरगा. ते मला त्यांनी दिले नाही. अच्छा, म्हणजे एकाच घरात 3 ठेके का? 3 ठेके. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राजू खैरे ही जी व्यक्ती आहे, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून नियुक्त आहे 20 वर्षापासून. अच्छा, म्हणजे कर्मचाऱ्यालाच ठेकेदारी मिळालेली आहे आणि परत त्याच्याच घरात 3 जणांना, म्हणजे नवरा, बायको आणि मुलगा. आणि ह्यांच्या नियमानुसार जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कर्मचारी आहे त्याला हे ठेके घेता येणार नाही. म्हणजे राजू खैरे जे महापालिकेचे कर्मचारी आहेतच आणि त्यांच्या या 3 संस्था आहेत वेगवेगळ्या. म्हणजे उदाहरणार्थ पहिली आहे महर्षी वाल्मिकी स्वयंरोजगार सेवा संस्था, ही स्वतः त्यांच्या नावावरची राजू खैरे. नंतर दीन महिला आधार रोजगार संस्था ही त्यांच्या पत्नीच्या नावावरची. त्यांनी नाव बदली करून सतीश किंवा शेखरच्या नावावर केलेला आहे. तो माणूस कधीही साईट वरती नसतो. त्याचं फक्त काम एवढंच आहे, ज्या वेळेस चेक येतो त्यावेळेस त्याची सही घ्यायला फक्त हे लोक जातात. आणि तिसरा आहे श्री जगन्नाथ महिला स्वयंरोजगार सेवा संस्था, ही त्यांच्या मुलासाठी असा बाजार आहे. बर, आता सांगा तुम्ही नेमकी परिस्थिती काय सांगा. परिस्थिती खूप वाईट आहे. त्यासाठी मी आहे ना फोटोज काढले, तुम्हाला पाठवले सुद्धा ना. त्यासाठी तो तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे यांची बिलाची रक्कम आहे. हे अमाऊंट पहा कशी, त्यांची निव्वळ देय आणि कटिंग किती होती त्यांची. म्हणजे काही काम न करता एवढं मोठं अमाऊंट ह्यांना दिलं जातं. एखादं उदाहरण देऊन समजून सांगा, किती कटिंग होते, किती अमाऊंट मिळते. याच्यामध्ये बघा ना, हसण्यासारखी गोष्ट आहे. आयकर प्रमाणे त्यांनी जुलै 23 दाखवले,
आयकर प्रमाण 2% झालं, 7,606. बरोबर. बिलाची काय? एकूण रक्कम किती आहे? रक्कम 3,80,000. बर. आणि ह्याच्यामध्ये एकूण दंड किती लावला माहिती आहे का? 4,250. 250 फक्त. आणि बंद पडलेले साफसफाई न केलेले कपात 97,398. बर. म्हणजे एकूण कपात 1,09,000. 254. हा, तर त्यांना अमाऊंट किती मिळाली? 2,71,000. हे कधी? जुलै हा. 2023. 23. मग त्याच्या असं जून 2025 पर्यंत आहे. हा. तर असं यांनी कपात केलेली आहे 2025 पर्यंतच. हा. तर त्याच्यामधला अजून एक जो मुद्दा आहे ह्यांनी मला अजून दिलेला नाही. हा. जगन्नाथ महिला रोजगार सेवा संस्था, हा. ह्याची पूर्ण माहिती यांनी ह्याच्यामध्ये टाकलेली नाही, फक्त दोघांचीच टाकली बरोबर, बिला बरोबर, संदर्भामध्ये. बरोबर बरोबर. ते महर्षी वाल्मिकीचं पण असंच आहे. 2,05,000 यांचं बिलिंग जुलै 23चं, 2025चं बिल 2,06,000. बरोबर. ह्याच्यामध्ये सुद्धा यांनी झोल केलेला असेल तर चेक करावं लागणार आहे. बर. कारण की मी शिकलेला नाही, मी 10वी नापास आहे. बर. आता बघा ह्यांचं हे ठेक्याचं हे सिस्टम दिलेली घेतलेली मी. ह्याला बरं, आता ठेका एक मला असं एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा ठेकेदारी दिली जाते, पहिला नियम तर तुम्ही समजून सांगितलं, पालिकेचा कर्मचारी असेल तर त्याला ठेकेदारी मिळत नाही. त्याचं तर उल्लंघन झालेलंच आहे. आता मला सांगा की ठेका कसा मिळतो, कशा पद्धतीने ठेका दिला जातो, आणि ज्याला ठेकेत जो दिलेला आहे त्यांनी त्या कुठल्या नियमांचं पालन करायचं असतं? ह्याच्यामध्ये नियमाची संपूर्ण ह्याच्यामध्ये दिलेली आहे. 36 नियम आहेत. 36 नियम. 36 बर, नियम. त्यातले महत्वाचे नियम सांगा. महत्वाचा एक मुद्दा सांगतो. 10 नंबरला आहे, सार्वजनिक शौचालय व मुताऱ्यांची दिवसातून 4 वेळा स्वच्छता करावी लागेल. दिवसातून 4 वेळा? इथं किती वेळा होते? अहो, एक वेळा, कधी कधी 3 कुठं कुठं 8 दिवस स्वच्छता होत नाही. मग तुम्ही खराडवाडीच फक्त म्हणताय की संपूर्ण सार्वजनिक शौचालय पिंपरी? मी फिरलो पिंपरी चिंचवड शहरातला 15% भाग मी फिरलेलो कुठे आहे. कुठे फिरलात तुम्ही? बोराडे वस्ती, चिखली, जाधववाडी, भोसरी, खंडोबा माळ, पिंपरी कॅम्प, निगडी, आणि मध्ये अजून एक पट्टा दत्ता साने चौक, बर. तो पट्टा सुद्धा मी फिरलो. झोपडपट्टी भागही मी पाहिला. बर. त्या लोकांच्या बाईक्स माझ्याकडे मुलाखत आहेत आणि मी तुम्हाला सेंड केलेल्या आहेत. बर. तर त्याच्यामध्ये हे बघा, 4 वेळा स्वच्छता करावी लागेल व स्वच्छतेचा दर्जा उच्च प्रतीचा असला पाहिजे, जेणेकरून नागरिकांचे वापरायोग्य राहतील. यासाठी ऍसिड व फिनेल व इतर जंतुनाशकाचा वापर करणे, जाळ्या, जळमटे, थुंकीचे डाग काढणे, याशिवाय शौचालयाच्या बाहेरील गवत, केर कचरा काढून सदर परिसर व पाण्याच्या टाक्या कायम स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी लागेल. आता मी तुम्हाला पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये अक्षरशः त्याचे त्यांनी हे बनवलेले आहेत ना, खूप अवघड आहे. तुम्हाला त्याचा व्हिडिओ एकच दाखवतो, फक्त फोटो दाखवतो. व्हिडिओच नको, फोटो दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती आहे याची. आणि ते म्हणतात हे तुम्ही कसं कुठूनही काढले असाल. चला मग कोर्टात तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा एक फोटो आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे. ह्याला ह्याने कधी साफ केलेलं दिसतंय तुम्हाला? नाही. इथं असं म्हटल्याप्रमाणे थुंकीचे डाग वगैरे काढावेत ते तर नाहीच, स्वच्छता पण दिसत नाहीये. पाण्याचा हौद आहे बर. हा हौद आहे, म्हणजे पाण्याची टाकी. हौदाची ही परिस्थिती आहे, बरं का. आता तुम्हाला मी हे दाखवतो. शौचालय कसे आहेत हे म्हणतात, हे असं थोडी आहे म्हणे तिला. हे पहा, ह्याचे फुटेज आहेत माझ्याकडे, सगळे तुंबलेलेच, बरोबर, अक्षरशः तुंबलेले आहे. बरोबर. माणूस उलटी करेल. काय करेल? बरोबर, उलटी कर. हा, हे बघा. ठीक आहे, समजलं. आता मला जमीरजी आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला असा विचारायचा आहे. बरं, हे सगळं झालं. आता ज्यावेळी स्वच्छतागृहांमध्ये किंवा शौचालयांमध्ये त्या ठिकाणी एखादा पुरुष किंवा स्त्री त्या ठिकाणी शौचासाठी जाईल किंवा स्वच्छतागृहासाठी जाईल, तर त्याचं आरोग्य आणखी खराबच होणार आहे. ते सुधारणार कसं जर अशी परिस्थिती असेल? तीच गोष्ट ह्यांना सांगितली ना, पण ह्यांना काय आहे, फक्त ह्यांची पाकिटं चालू आहेत. ठेकेदार आणि अधिकारी वर्ग ह्यांचे टक्के चालू आहेत, बस काम चालू राहून द्या ह्यांच्यानुसार. म्हणजे ही जे नियम आहेत ना, धाब्यावर बसवले त्यांनी. बरं, आता तुमची परफेक्ट एक थोडक्यात माहिती तुम्ही आता जी दिलीत सगळी, त्याच्यावर मागणी सांगा. तुमची नेमकी मागणी काय या संदर्भात? सगळ्यात आधी या 4 वर्षामध्ये प्रशासन राजवट लागू झाली, इथं आयुक्त आले, ह्याच्यामध्ये कोणताही 2022 पासून. 2022 पासून आता 4 वर्ष होत आली. 4 वर्ष ह्यांनी सत्ता उपभोगली. त्याच्यामध्ये पैशाचा अमाप लुटमार भ्रष्टाचार यांनी केलेला आहे. त्याच्यामधला हा एक मुद्दा, सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्या आणि रस्त्यावरील खड्डे, हे भटके कुत्रे, हे मोठे मुद्दे मी इथं मांडलेले आहेत त्यांना. आणि माझ्या निवेदनामध्ये आयुक्तांना दिलेत, ठेंगळ साहेबांना दिले,
आणि पवार साहेबांना सुद्धा मी पाठवलेले होते. असे भरपूर अधिकाऱ्यांना सुचलेले आहेत मी. आता जमीरजींनी भटक्या कुत्र्यांचा उल्लेख केला त्याबद्दल सांगतो. मुळात पिंपरी चिंचवडमध्ये साधारण लाखभर भटकी कुत्री आहेत, जी मोकाट कुत्री आहेत. कितीतरी जणांना ते चावलेले आहेत. गेल्या 7 महिन्यांमध्ये 20,000पेक्षा जास्त लोकांना ते चावलेले आहेत. विशेष म्हणजे आत्ता जिथं जमीरजी आंदोलन करतायत त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या आता जो आपण जो दिसतोय उपोषणासाठी जो काही छोटा असा मंडप म्हणजे म्हणता येईल त्याला की जिथं बसण्याची झोपण्याची व्यवस्था जिथं केली आहे ते सुद्धा त्या भटक्या कुत्र्यांनी फाडून टाकलं होतं. पण अर्थातच काही मित्रमंडळी त्यांची त्यांना मदत करणारे त्यांचे जवळचे सहकारी त्यांनी पुन्हा एकदा येऊन त्यांना या ठिकाणी मदत केली आहे. आता जमीरजी मला इतकंच म्हणायचं की तुम्ही तिथे एक फ्लेक्स पण लावला. तो फ्लेक्स आहे त्याच्यावर लिहिलंय तुम्ही माझा पिंपरी म्हणजे माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व अधिकारी यांच्यावर विश्वास नाही. म्हणजे तुमचा ना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर विश्वास आहे ना तिकडं प्रशासनावर विश्वास आहे. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येऊन मला आश्वासित करावं तरच मी आंदोलन सोडणार. आता मला एक असं म्हणायचं आहे की दादा उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, सगळं मान्य आहे. पण आता नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका मध्ये दरम्यानच्या काळात होत्या जेव्हा तुमचं उपोषण त्या चालू होतं. दादांना सभांसाठी बाहेर इकडे तिकडे फिरावं लागत होतं. त्यात आत्ता त्यांच्या मुलाचं पण लग्न होतं, ते परदेशात बहरीन या ठिकाणी गेले होते. तर आता तिथून दादा येईपर्यंत किंवा तुम्हाला तुमची भेटगाठ होईपर्यंत हे उपोषण चालूच ठेवणार का तुम्ही? कारण की मुळात आता 14 दिवस झालेत. मी जोपर्यंत दादा इथं येणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. याला कारणीभूत हे प्रशासन आहे. कारण की 2017च्या आधी आणि तुम्हीच एका ठिकाणी म्हणलेला आहात की जेव्हा दादा 2014च्या वेळी बरोबर त्यावेळी काय झाली होती तर स्वच्छ भारत अभियान आणि चांगल्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडला अवॉर्ड मिळाला होता. आणि आता ज्या घडीला ह्यांना जे स्वच्छतेचा जो अवॉर्ड मिळाला आत्ता तो पैसे देऊन मॅनेज करून ह्याच्यामध्ये शेखर सिंग साहेब आणि बाकीचा अधिकारी वर्ग आणि बहुतेक राजकारणी नेता इन्व्हॉल्ड आहे. हे मी स्पष्ट बोलतो ह्यांना की या लोकांनी मॅनेज करून हा पहिला क्रमांक मिळवलेला आहे. कारण की मला वाटतं काहीतरी 4 महिने झाले असेल त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्या तारखेचे माझ्याकडे फोटोज आणि व्हिडिओ आहेत. हे बघा परिस्थिती काय शहराची. बरं, म्हणजे थोडक्यात काय आता एकंदरीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील जेवढी सार्वजनिक शौचालय आहेत स्वच्छतागृह आहेत ती स्वच्छ व्हायला पाहिजे. ज्यांच्याकडे ठेकेदारी आहे त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे. आणि आणखी काही महत्वाची मागणी चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे ह्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. कारण की ह्यांनी कामं न करता ह्यांना तुम्ही बिलं कोणत्या ह्याच्यामध्ये दिली? अधिकार तुम्हाला दिला कोणी? प्रशासनाला हा अधिकार दिला कोणी? आणि जो समाधानकारक कामाचा शेरा मारणारा हा सगळ्यात पहिला मोठा गुन्हेगार तो आहे. ज्यांनी समाधानकारक शेरा ह्याची सिग्नेचर मारली म्हणजे त्याला केवढं मोठं पाकिट मिळत असेल. ते वरच्या लेवलपर्यंत हे भ्रष्टाचार ह्यांच्यामध्ये प्रशासन आणि ठेकेदार वर्गामध्ये चालू आहे. कारण की तुम्हाला बिलिंग्स मी दाखवलं फक्त क प्रभागाची. मग बाकीची जी 7 प्रभाग आहेत आणि झोपडपट्टी हा जो भाग वेगळा झाला म्हणजे टोटल 8 प्रभाग असे आहेत की त्याच्यामध्ये ह्यांनी किती भ्रष्टाचार केला असेल. एकंदरीत आत्ताच आपण जमीरबाईंशी संवाद साधला. खरं तर अन्नत्याग तोही 14वा दिवस आजचा. 48 वय आहे त्यांचं. त्यांची प्रकृती पण आपण पाहताय नाजूक आहे. खरं म्हणजे फक्त पाणी पिऊन ते 14 दिवस या ठिकाणी आत्ता वास्तव्यास आहेत. 2-3 दिवसांमध्ये जर या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये जर त्यांची दखल घेतली नाही आणि स्वतः उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येऊन त्यांची समस्या जर ऐकून घेतली नाही किंवा समजून घेतली नाही तर मात्र ते जलत्याग सुद्धा करणार आहेत. आता ते पाणी पित आहेत, यापुढे ते पाणी पिणार नाहीत असाच त्यांनी निर्धार केलेला आहे. त्यामुळे आता या झोपलेल्या महापालिका प्रशासनाला खरं तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि जी काही नेते मंडळी आहेत भले ते माझी असतील आता पण येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांबाबत जेव्हा आपण मतांसाठी लोकांकडे जातो तेव्हा आपल्याच प्रभागामध्ये जी काही शौचालय आणि स्वच्छतागृह आहेत त्यांची अवस्था कशी आहे हे एकदा पहा आणि त्या ठिकाणी जाणारा मतदार त्याच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात याची देखील जाणीव घ्या. आज जमीरबाई या ठिकाणी बसलेत. उद्या कदाचित अख्ख्या पिंपरी चिंचवडकरांना यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. त्यामुळं आत्ताच वेळ आहे आपल्या वरिष्ठांना सांगून या ठिकाणी जमीरबाईंच्या या आंदोलनाविषयीचा तोडगा काढण्यात यावा.
खरं तर हे उपोषण स्थगित करण्यासाठी पहिल्यांदा राजकीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावेत. आणि विनंती शेवटी माझी दादांना आहे, स्वतः जमीरबाईंनी सांगितलं की अजितदादा जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. दादा तुम्ही शब्दाचे पक्के आहात, तुम्ही एकदा म्हटलं काम होणार तर होणार, नाही तर नाही. आता माझी विनंती आहे, तुमचं सगळं काही घरातले समारंभ लग्न कार्य आटोपलं असेल तर आता आपली जनता रस्त्यावर आली आणि आंदोलन करतीये. त्यातले एक जमीरबाई आहेत, त्यांना येऊन भेटा, त्यांची परिस्थिती पहा आणि त्यांनी या शौचालय आणि स्वच्छतागृहांमध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय त्याचा पर्दाफाश केलाय ना, त्या सगळ्या ठेकेदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, हीच पिंपरी चिंचवडकरांची मागणी आहे. कॅमेरामन पियुषसह मी संदीप चव्हाण, PCMC न्यूज, पिंपरी चिंचवड.